श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वामी कृपेची छाया या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. लवकरच होळी हा सण येणार आहे, पण म्हणतात ना, सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणून आपण ऋण काढून सण साजरे करत नाही. हे लक्षात घेऊनच आपल्या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राने होळीच्या निमित्ताने एक उपाय सांगितला आहे, जेणेकरून आपण आर्थिक संकटातून मार्ग काढू शकतो. तो उपाय कोणता आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत. पण त्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर मग तो उपाय कोणता आहे ते पाहूया. सुख, दुःख, नफा, तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण कधीकधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडत नाही. अशा परिस्थितीत माणसाला धर्म, ज्योतिष, युक्त्या आणि उपाय यांचा वापर करावा लागतो. तुमच्यावर कर्जाचा भार असेल किंवा आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायला या तोडग्यांचा उपाय नक्कीच होऊ शकेल. होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून होलिका दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचे ओझे लवकर उतरते. याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक अडथळे दूर करतो. या उपायाने शुभकार्यात येणारे अडथळेही दूर होतात. याशिवाय आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नक्की हा उपाय करायचा तरी कसा? हा उपाय करण्यासाठी एक विशिष्ट विधी आहे, ते आता आपण जाणून घेऊया. पिठाचा दिवा. हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा करून त्यात राईचे तेल भरावे. त्यात थोडे काळे तीळ, थोडे कुंकू आणि अक्षता टाकाव्यात. त्यानंतर हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा. आपली आर्थिक स्थिती सुधारावी आणि कर्जाचे ओझे दूर व्हावे, यासाठी आर्थिक प्राप्तीचे नवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी. दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये. घरी आल्यावर हातपाय धुवून मगच झोपावे. होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमावस्येला कणकेचा दिवा लावून अड रस्त्याला ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात, असा अनेक भाविकांचा अनुभव आला आहे. तर मग कसा वाटला आजचा व्हिडिओ? कमेंट करून नक्कीच सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी कृपेची छाया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.